हॅलो फ्रेंड्स, आजचा ब्लॉग सोनाक्षी स्टार्ट केलेला आहे सोनाक्षीने. आणि मी जेवण बनवते. थोडा उशीर झालेला आहे, 2 वाजलेत आहेत. आणि बघा, पापड फ्राय करते. ही भाजी सोनाक्षीनेच कट करून दिलेली आहे. आणि डाळ इथे बॉईल करून ठेवले. थोडी तब्येत ठीक नाही, सांगते मी तुम्हाला काय झालं ते. आणि मग नंतर भेटूया आपण. तर हा ब्लॉग सॅटर्डेला नाईटला पण म्हणजे कंटिन्यू मी करते. आता तो कधी अपलोड होणार माहिती नाही. तर माझा फ्रायडेला वॅक्सिन होता. फ्रायडे 11 to 12 मी सांगितलं. त्याच्यानंतर मी खूप दिवसापासून वाट बघत होती. मी जॅनला मी गावी गेली होती. जॅनच्या नंतर मी एप्रिलला गावावरून आली आणि मी वॅक्सिनची वाट बघत होतो. पण वॅक्सिन अवेलेबल नव्हती, स्टॉक नव्हता, एज क्रायटेरिया नव्हता तेव्हा. म्हणजे 60च्या असे चालू होते. त्याच्यानंतर आम्ही खूप ट्राय केलं पण आम्हाला वॅक्सिन नाही मिळाली. आणि काल लकीली माझा स्लॉट बुक झाला. माझी वॅक्सिन म्हणजे बुक झाली. मी तुम्हाला दाखवलेलं आहे की मी वोकार्डला गेली होती. मी प्रायव्हेटमधून वॅक्सिन घेतली. तर म्हणजे वॅक्सिन. आणि आता सप्टेंबरमध्ये लहान मुलांची पण येते. तर तुम्ही प्लीज तुमच्या मुलांना पण वॅक्सिन द्या. आणि म्हणजे त्याचे साईड इफेक्ट्स वगैरे तर मला तर नाही वाटत की काय असणार. कारण का मला बाकीच्यांचं माहिती नाही. पण माझी मम्मी स्वतः डायबेटिक पेशंट आहे. माझे पप्पा 70 म्हणजे 65 अबव 70 आहेत ते. आणि त्यांना पण काय असा प्रॉब्लेम अजून झालेला नाहीये. तर तुम्ही प्लीज वॅक्सिन घ्या. आणि आता कसे आपण म्हणजे बाहेर जातो, फंक्शन्सला जातो. आता उद्या पण संडेला मला बाहेर जायचंय. पण मी बघते आता मला जायला मिळते की नाही. पाऊसवर डिपेंड आहे, कारण का पाऊस भरपूर पडतोय. रायगडमध्ये तर खूप पाऊस झालेला आहे, तुम्हाला माहितीच असणार. आणि रायगड हा आमचा गाव आहे. तिथे रायगडला 17 किलोमीटर लांब, म्हणजे रायगडपासून 17 किलोमीटर लांब माझ्या वडिलांचं गाव येतो. तर आम्हाला म्हणजे तिथून अपडेट येत आहे की पाऊस वगैरे आहे, 3 दिवसापासून लाईट नाही. तर म्हणजे मी असं बोलत होती की तुम्ही पण वॅक्सिन घ्या. आपण बाहेर वगैरे जातो आणि विदाऊट वॅक्सिन ते चांगलं नाहीये. आणि माझ्या हस्बंडचा म्हणजे नवऱ्याचा झालेला आहे. तर त्यांचा फर्स्ट डोस ऑलरेडी झालेला आहे. सेकंड डोस त्यांचा 84 डेजमध्ये, आता मला वाटतं ह्या 4-5 दिवसामध्ये आता त्यांचा होऊन जाणार. मी बाकी होती, मी घेतला. आणि माझ्या नवऱ्याला, माझ्या मम्मी पप्पांना काहीच इफेक्ट नाही झाला, काहीच झालं नाही. पण मला म्हणजे माझा हा जो लेफ्टवाला हँड आहे ना, इथे वॅक्सिन मिळालेला आहे मला. आणि मला म्हणजे ना एकदम भारी भारी जेव्हा दिलं ना, तेव्हाच मला हात एकदम भारी जड वाटला. त्याच्यानंतर मला पूर्ण माझा घसा असा एकदम जाम झाला. डोकं वगैरे दुखते, तापासारखं वाटतंय मला. आणि मी ऍक्च्युली आहे ना, जेव्हा वॅक्सिनला जात होती माझ्या डोक्यामध्ये हेच चाललेलं की वॅक्सिन म्हणजे घेतल्यानंतर जर मला ताप आला तर. आणि ते कसं बोलतात ना की थप्पड से डर नहीं लगता है, सब प्यार से लगता है. तसं मला ना इंजेक्शनची भीती नव्हती की मी बाबा इंजेक्शन वगैरे, मला गोळ्या औषधं ते मला आवडत नाही. इंजेक्शन कसं एकदा टोचलं तेवढंच त्रास होतो, बस झाला, नंतर काही नाही. पण ते औषध, सिरप, गोळ्या ते मला अजिबात आवडत नाही. मी तर माझी म्हणजे पहिल्यापासून सवय होती की जर 4 गोळ्या डॉक्टर दिल्या ना, मी गप्प 1 खायची आणि बाकीचे 3 म्हणजे विंडोमधून बाहेर फेकून टाकायची. सवय माझ्या मम्मीला पण माहिती आहे की मी कशी होती ती. आणि मी लवकर अशी म्हणजे जात नाही डॉक्टरकडे. तर मी फ्रायडेला मी सगळं काम करून गेली होती घरामध्ये. अंड्याची कढी, भात सगळं करून गेलेली. फक्त मला कपडे वाळत घालायचं होतं. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या एका ब्लॉगमध्ये विजेसेलच्या की माझ्या घरी सेमी ऑटोमॅटिक आहे. तुम्हाला तर माहिती आहे की सेमीमध्ये आपल्याला पण थोडंफार करावंच लागतं त्याच्यामध्ये काम. आणि दुसरं टेन्शन मला असं होतं की राईट हँडवरती तर नाही मला भेटणार ना वॅक्सिन, कारण का राईट हँडमध्ये ना माझी थोडी सर्जरी झालेली आहे, 2 झालेले आहेत सर्जरी. तर मला तो एक टेन्शन होता. तर मी माझे कपडे तसेच ठेवलेले. दुसऱ्या दिवशी आता सॅटर्डेला आज मी ते वाळत घातले. आणि जेवण वगैरे सगळं मी केलं घरामध्ये स्वच्छ. म्हणजे सोनाक्षी आर्यनचे पप्पा बोलले की करू नकोस, राहू दे, म्हणून कशाला करते. पण माझं असं नाही की घर मला एकदम क्लीन व्यवस्थित टकाटक पाहिजे. घाणेरडं घर पाहिलं ना की मला असं वाटतं की मी आजारी पडणार. आणि आजारी ते बघून असं वाटतं की मी आजारी झाली म्हणून. घर कसं फ्रेश असलं की बरं वाटतं, जरा माणसाला फ्रेशनेस वाटते थोडी. आता तुम्हाला माझ्या डोळ्यांवरून स्वेलिंग, चेहऱ्यावरून वाटते की नाही काय माहिती नाही, पण मला थोडं बरं नाही वाटत आहे. आता बघू हा ब्लॉग केव्हा जाणार म्हणून. आणि
काम तर मी करते, पण मी माझ्या म्हणजे जशी इच्छा शक्तीच्या ह्याच्यावर करते, माझी जेवढी अंगामध्ये ताकद आहे, इम्युनिटी आहे त्याच्यावर करते. पण मला हे नाही समजत आहे की माझ्या मम्मीला जी डायबिटीज पेशंट आहे, मला वाटतं 25 वर्षाच्या वर झालेल्या माझ्या मम्मीला डायबिटीज आहे. ॲट द एज ऑफ 32 तिला डायबिटीज झालं होतं, पण तिला म्हणजे काहीच जाणवलं नाही, काहीच वाटलं नाही, काहीच बॉडीमध्ये म्हणजे फरक नाही वाटला वॅक्सिनच्या नंतर. माझ्या पप्पांना नाही, माझ्या नवऱ्याला नाही, पण मला एकदम कसं तरीच वाटते. तर माझा नवरा सतराला बोलतो, हा तू तर बॉयलर कोंबडी आहेस म्हणून चिडवतोय. तर मला असं वाटतं की सगळ्यांची इम्युनिटी पॉवर वेगवेगळी असते, सहन करण्याची शक्ती वेगवेगळी असते. असं पण होऊ शकते. आणि बाहेर थोडा क्लायमेट कसा थंड झालेला आहे आणि मी पाण्यामध्ये काम करते, तर त्याच्यामुळे मला असं वाटतं जास्त मला म्हणजे असं सर्दी वगैरे सारखं जाणवते, असं मला वाटतंय. तर तुम्ही जर घेतली नसेल तर तुम्ही पण वॅक्सिन घ्या, रिस्पॉन्सिबिलिटी तुमची पूर्ण करा. आणि ह्याची वाट आम्ही खूप दिवसापासून बघत होतो, पण शेवटी ते झालं बाबा एकदाच. आता पुढचा नंबर डोस कधी लागतोय काय माहिती नाही, तो पण फटाफट 84 डेज झाले पाहिजे बस. आणि लहान मुलांची आली तर मी माझ्या मुलांना देणार आहे वॅक्सिन. आणि ह्याच्या पुढचे ब्लॉग तुम्हाला कशा प्रकारे तुम्हाला आवडतील, कशा प्रकारे बघायचे आहेत. जर माझी कॅमेरा क्वालिटी चांगली नसेल, म्हणजे कॅमेरा क्वालिटी काय, मी माझ्या फोनमधूनच रेकॉर्ड करते आणि ट्रायपॉड वगैरे नाही, मी पाठी एक असं बास्केट लावलेले त्याच्यावरती फोन मी टेकवलेला आहे. तर जर आणि दुसरी गोष्ट की मी तुम्हाला सांगितलं होतं की म्हणजे फोन घ्यायचा म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं एका ब्लॉगमध्ये. तर माझ्या मुलीला Redmi 9 Power हा फोन पाहिजे होता, पण तो आता पण स्टॉकमध्ये नाही. तर आम्ही घेतलेला आहे Vivo Y51A. आता नवीन हा फोन आलेला, एक ॲडिशन झालेलं आहे आमच्या घरामध्ये आणखीन एका फोनचं, कारण का 2च फोन होते आणि 2 फोन असल्यामुळे कसं ना, सकाळचं दोघांचे क्लासेस असायचे त्याच्यावरती. तर म्हणजे असं मी विचार केला होता की माझी मॉर्निंग रुटीन वगैरे मी शेअर करेन, तर ते काय मिळायचंच नाही करायला. तर आता आलेला आहे फोन, तर मी विचार करते की मॉर्निंग रुटीन वगैरे दाखवेन, म्हणजे कसं मॉर्निंगचं आमचं असतंच. माझ्या घरी काय मेड वगैरे नाही, मी सगळं करते. तर मी विचार केला होता, जर तुम्हाला म्हणजे माझी मॉर्निंग रुटीन बघायची असेल, आवडत असेल तर नक्की सांगा कमेंटमध्ये. आणि बॅटरी लो होते, बॅटरी माझी लो झालेली आहे, 10%च आहे. आणि उद्या मी तुम्हाला सांगितलं, उद्या मी बाहेर जाणार आहे, बँड्राला जाणार आहे. जर पाऊस म्हणजे ठीकठाक असला आणि माझी तब्येत ठीकठाक असली तर मी जाणार, नाही तर नाही जाणार. मोस्टली तर म्हणजे 50-50 चान्सेस आहेत. आणि जर गेली तर मला म्हणजे मी बघते, शूट करायला मिळालं तर मी करेन नक्कीच. ठीक आहे, तर नेक्स्ट व्लॉगमध्ये आपण भेटूया. आणि हा व्लॉग कधी जाईल काय माहिती नाही, तर बी सेफ आणि तुमची काळजी घ्या. वॅक्सिन घेतला नसेल तर वॅक्सिन घ्या. ठीक आहे, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.